सर नेमकी काय कारवाई करण्यात आली आज? आता 28 तारखेला पूर्ण भारतात बकरी ईद सण उत्साह साजरा होत असतो आणि 1960 चा जो कायदा आहे प्राणी अधिनियम त्यानुसार गोहत्यास बंदी म्हणण्यापेक्षा गाय आणि वासरू म्हणजे गोरा आणि गाय याला आपण बळी देऊ शकत नाही. तर त्या आधारे एक बातमी भेटली होती जामनेरमध्ये. त्या बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी जनावर आणलेले आहे. सदरची गोष्ट ही वरिष्ठांना सांगितली आम्ही. त्यानुसार आज 5 ते 6 ठिकाणी आम्ही कारवाई करून जवळजवळ 65 जनावर ताब्यात घेतलेले. यामध्ये गाई वासरू किती आहेत सर आणि इतर जे कोणते जनावर आहेत? ती संख्या आपण आलो नाही अजून, दाखल करताच्या वेळेसच ती संख्या जेव्हा आपण सर्व होती ते तुम्हाला तेव्हा कळवलं. हे सगळे जनावर कत्तलीसाठी आणले गेले होते का? याची काही माहिती भेटली का सर? त्याची माहिती भेटली होती आम्हाला गुप्त बातमीदाराकडनं. असे असे जनावरची बकरी ईद आहे त्यासाठी बळी देण्यासाठी आणलेले होते. यात किती आरोपी करण्यात आलेले? आरोपींची संख्या अजून निश्चित झाली नाही. गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे. ज्यावेळेस गुन्हा दाखल होईल त्यानंतर आपण सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित देण्यात येईल. गाईंना कुठे पाठवण्यात आले सर? गाई आणि जे वासरू गोरे वगैरे ते आपण बापना गोशाळेत पाठवले तिथे, कारण मोठी शाळा आहे आणि ठेवण्याची व्यवस्था वगैरे व्यवस्थित असल्याने आपण त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे. सर जामनेरमध्ये कुठल्या कत्तलखान्यासाठी परवानगी आहे का? कुठे गाय किंवा इतर जनावर? जामनेरमध्ये आपल्याकडं कुठेही अधिकृत कत्तलखाना नाही आहे. टेम्परवरी ज्यावेळेस प्रोग्राम असतात त्यावेळेस शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना परवानगी देण्यात येत असते. सदर या गायी सर ज्या शेतकऱ्यांच्या असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांना कशा प्राप्त होते? जे गायी आणि बैल आहेत तर त्या त्यांना कशा मिळतील? नाही, असं जर काही आढळलं तर आपण निश्चितच त्यांच्यावर पण अन्याय होईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य असे सर, जे जनावर आपण जप्त केलेले त्यात काही चोरीचे जनावर आहे का असं काही आपण तपास केलेला आहे किंवा चौकशी करणार आहोत? तर त्या अनुषंगाने पण तपास करू. चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. त्या अनुषंगाने पण आपण तपास करू आणि जर खरोखर एखाद्या शेतकऱ्याचं जर असेल का जो शेतीसाठी वापरतो घरचं पशुधन तर आपण त्याचा पण विचार करू. सगळ्या बाबींनी तपास करू. यापुढे अशा घटना होऊ नये त्यासाठी आपण जामनेरवासियांना काय आवाहन करू इच्छितो? माझं तर सर्व मुस्लिम बांधवांना आव्हान आहे का आपण जे शासनाने जे दिलेलं आहे त्याचाच बळी द्यावा. इतर प्राण्यांचा बळी देऊ नये. दिल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, काही इंस्टाग्रामवर कोणी जर काही अफवा पसरत असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.